So, we're going to learn other symptoms due to metastatic lesions. Fine. Kindly note it down. So, first is lungs. Fine. So, what happens to lungs is cough, breathlessness, and hemoptysis. So, hemoptysis you need to. देवा काय चाललंय हे? तुमचा फोन वाजतो. किती वेळा सांगितलं मी की माझ्या लेक्चर मध्ये फोन वाजलेला मला चालणार नाही म्हणून. फोन ऑफ ठेवत जा. काय चाललंय? क्लास मध्ये होत ना आपण. म्हणजे डिसिप्लिनचं काय? हाऊ डॉली बाई? स्टॉप कॉलिंग मी डॉली. शिस्त म्हणून राहिलेली नाहीये. आणि हे असली गाणी तुम्ही लावता तुमचं रिंगटोन म्हणून का डॉक्टर होणार असता तुम्ही? काय चाललंय तुमचं? हाऊ डॉली पण आपलं ऐकून तर घ्या. गप्पा बसा. Cerebral. What happens here is headache. फोन द्या. मला तुमचा फोन दे. नाही नाही मला काय पुढचं ऐकायचंच नाहीये. मला तुमचा फोन त्या घराच्या बाहेरच फेकून देते. अहो पण डॉली आपलं ऐकून तर घ्यावं. तर तू काय ऐकायचंय? अहो डॉली बाई आपला फोन वाजत नाही हो. आपल्याकडे आपला फोनच नाहीये. ते बाहेर नाही असेल. काय डॉली बाई प्रत्येक आपल्यावरच खार खातो. कबीर जरा चेक करा. येस मॅम. हे पण आवाज येत नसते. तुमचा फोन मी घराच्या बाहेर फेकून देणार. मॅम देवाच्या घरातून येतोय आवाज. अरे देवा. देवाच्या घरातूनच आवाज येतो. फॉलो मी. हा डॉली बाई काशीच काय करेल काय सांगू तुम्हाला. देवा फॉलो मी म्हणजे माझ्या मागे या. अहो डॉली बाई थांबा. गप्पा बसा. डॉली बाई थांबा ना. अहो काय ए अक्काचं गाडा कोणी बंद केलाय? कोणाची हिंमत आहे? डॉक्टर सचिन. मॅडम भाई लोग आता बघा फुल दत्तर. ये सत्या तत्तर नाही भाईचा आहे ना. आता ढोल वाजणार आहे. कसा ढम ढम ढम. अरे आतापर्यंत फॅमिली कोड बघितलं होतं. आता बघा फॅमिली डुंबा. काय चाललंय हे सगळं? तुम्हाला कुणाला काही कळतं की नाही कळतं? हे झुंबा वर्कआउट आहे. या असल्या गाण्यांवरती कोण करतं हे असं वर्कआउट? मला तर कळतच नाही. आणि ते पण हे असं तुम्ही बाहेर वरांड्यात कोण करतं? तुम्ही तुमच्या घरात करा ना जे काही करायचंय ते. सगळ्यांना डिस्टर्ब करायची काय गरज आहे? अगं डाली. स्टॉप कॉलिंग मी डाली. इट इज डॉली. इनफॅक्ट इट इज डॉक्टर मोनिका श्रीखंडे. अगं जरा टिवटिव टिवटिव कमी कर ना ग. जरा तोंडाला आवर घाल. आराम दे. एक दिवस तुझी जीभ आहे ना खाली गळून पडेल ग टॉंग करून. माइंड युअर लँग्वेज. माझं तोंड आहे, माझी जीभ आहे. मी काय वाटेल ते बोलीन. तुम्हाला काय करायचंय? तेच म्हणते मी. हे माझं घर आहे. हा माझा बेंजो आहे. हे माझं गाणं आहे. हे माझा डुंबा आहे. मी नाचा. या ना 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 ना. Shut up! Stop this!
कदाचित ना तुम्ही सगळेजण विसरला आहात. ही डॉक्टर्सची कॉलनी आहे. इथे बाजूला हॉस्पिटल आहे. इथे शांतता ठेवायला पाहिजे. माझ्याकडे लेक्चर सुरू असतात. मी शिकवते मुलांना. मला माहितीये ग, तू आमच्या देवाला काय शिकवलं ना ते मला माहितीये. तू नको मला शानपणा शिकवू. मी तुम्हाला शिकवत नाहीये, फक्त सांगतेय की आजूबाजूला ना माणसं राहतात, जनावरं राहत नाही. तेव्हा प्लीज नीट वागा. मला शानपणा शिकवू नको, नाहीतर 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 काय? मेडिकल गाणं वाजव. कबीर, ह्या तुम्हाला मेडिकल हक मारतात? नो मॅडम, त्या मला मेडिकल म्हणतात. ते पहिल्या दिवसापासून मला इथे मेडिकल म्हणतात. माय गॉड, डॉक्टर सचिन, यू आर गुड फॉर नथिंग. काय चाललंय काय तुमचं? एकदाच काय ते ठरवा तुम्हाला काय व्हायचंय ते. डान्सर, डॉक्टर की मेडिकल? जे काही ठरवाल ना त्याच्यावरती ठाम राहा. हे असल्या सगळ्या लोकांना तुम्ही झुंबा शिकवताय? मी स्वतःहून नाही आलो मॅडम इथे. ते फणस दादा आहेत ना, कोण आहेत फणस काका? त्यांनी नाही मला उचलून आणलं. मी स्वतःहूनच इकडे आलो. ते फणस दादा आहेत ना, ते खूप चांगले आहेत. मी स्वतःहून इथे आलो. शपथ, तुमची शपथ. शट अप. तुमच्याकडे तर मी नंतर बघेन. ऍक्च्युली मॅम, चुकी त्यांची नाहीये. मग कोणाची? हो, चुकी तुमची आहे. व्हॉट? आणि देवासारख्या माणसावर प्रेम करून तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली. हे बघ कालाकोट, गाव बसवणे के लुटेरे आजे बघ परत चालू झाली. काय बोलते? शी, किती डाऊन मार्केट लोक आहेत ही. म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं, कसलीच पद्धत नाहीये. करेक्ट आहात तुम्ही राधा. माझंच चुकले. मी ह्या असल्या डाऊन मार्केट लोकांना डॉक्टर सचिनच्या घरात राहायला परमिशन दिले ना, हेच चुकलं माझं. पण आता मी मागे होणार नाही. मी कोणाच्याही धमक्यांना घाबरणार नाहीये. मला नको शानपणा शिकू, कळलं ना? देवा पुढे ये, देवा पुढे ये, गाणं लाव. हा, लावतो. गाणं लावायचं नाही देवा. नाही. देवा गाणं लाव. गाणं लावायचं नाही. देवा गाणं लाव. देवा. देवा. माझ्या घरी येऊन माझं गाणं बंद केलं काय? नाही, एक दिवस मी तुला माझ्या तालावर नाचवलं ना तर नावाची अक्का नाही. काय? काही नाही. ते मोबाईल नीट ठेवतो, पडेल ना. नाही, उचल ना. त्या टवळीचाच असेल ना. लय मजा येत होती ना तुला. ती माझ्या घरात येऊन माझं गाणं बंद करते आणि तू बुजगावण्यासारखा बघत उभा राहतो. आता ही अक्का या घरात काय, या जिंदगीत गाणं ऐकणार नाही, सांगून ठेवते. अगं अक्के काय करतेस तू? अगं काय करतेस तू? आपण असं बाहेर का थांबलो इकडं? आतमध्ये अक्का देवाभाईची बिनपाण्याने करते ना, म्हणून आपण पण आतमध्ये गेलो ना ती आपली पण करेल बिनपाण्याने. जायचंय आज? नाही. डॉली वहिनींनी आपला डॅन्स बंद केला ना, म्हणून अक्काची जरा सटकली आहे. हे गब्बर पांडे, हे काय उडतंय रे? अरे ही आपली म्युझिक सिस्टम अक्काने फेकली वाटतं.
अगं अक्के तू जरा शांत राहतेस का? अगं आपण बोलतो ना त्यांच्याशी. हा आपण बोलतो, बोल त्या टवळीशी जाऊन बोल, तिला सांग काल मी तिच्या घरी जाऊन तिची माफी मागितली ना, ती माझ्या घरात येऊन तमाशा करून गेली ना, मग तिने माझ्या घरात येऊन माझी माफी मागायची. अगं अक्के काय बोलतेस तू? हा हेच सांगायचं. ती म्हणते मी तमाशा करते ना, तिने बघितलं नाही अक्का काय काय तमाशा करू शकते ते. एक अक्का सांभाळता नाही तुम्हाला? हा? आपल्याला सांगा काय येतं तुम्हाला? काय येतं? येत उठ. ए फोन लाव त्याला. अरे ए अनिल भाई, मांडवलीचा काय झाला? अभी के अभी 4 खोका चाहिए अपने को. ऑब्जेक्शन सत्या. 4 नाही 4.5 खोका. गेल्या वेळेचा अर्धा खोका बाकी आहे त्याचा असून. ए सत्या, कुठला अत्तर घ्यायचं सांग पटकन. अरे काय चाललंय काय? हे बंद कराय. तू बोलला ना आपल्याला काय येतं, हे येतं आपल्याला. आता तू करूच देत नाही ना आपल्याला. धंदा बंद केला काय? आपल्याला आपला जुना धंदा परत चालू करायला पाहिजे. यार सध्या काय पण काय यार. खरं तेच बोलतोय आपण. म्हणजे या प्रेमाच्या मॅटरचा कसा झालाय माहितीये का? वकिलीच्या परीक्षेसारखा. म्हणजे पोरगा पेपराला बसलाय, रट्टा मारून अभ्यास करतोय, पण पेपर काय सुटत नाही, पोरग काय पास होत नाही. ऑब्जेक्शन सत्या. करेक्ट बोलतो तू. हा बाय. तुला डॉली वहिनी आवडतात ना, चांगलं आहे. तुला प्रेम करायचंय ना, तू कर. पण आम्हाला आपला जुना धंदा परत करू दे बाय. तुझा हा प्रेमाचा मॅटर आहे ना, आपल्या त्या जुन्या धंद्यापेक्षा पण डेंजरस आहे. अरे काय नाही केला त्याच्यासाठी. कॉलेजला ऍडमिशन घेतली, परीक्षेला बसला, डॉलीबाईंच्या घरासमोर घर घेतला, पण काय होतच नाही. जे काय करता येईल ते सगळं केला, पण तुझा हा प्रेमाचा मॅटर काही सुटतच नाही. अरे पण आपण सगळे का केलं? आपल्या पोरीला ना आपल्या घरी आणाय, आणि आपल्या पोरीला आपला बाप डॉन नकोय. ऑब्जेक्शन देवा. अरे पण आता सुधारायला निघालेल्या बापाकडे तरी कुठे बघते पोरगी? तू कितीही चांगला वागलास ना तरी नाहीच. आणि प्रेमात पडून काय केला तर 3 बायकांच्या कैचीत अडकला. अरे आपण तरी काय करणार? प्रेम काय हे असं ठरवून होतं का? नाही रे. तो वरचा पडणं साला आपल्यावर गेम करतोय. आपलं चुकलं रे. आपण धंदा सोडला आणि आपण आपल्या बरोबर ना तुम्हाला पण धंदा सोडायला लावला, बंद करायला लावला. आपण चुकलो, पण नाही आता आपण आपली चूक सुधारणार. तुम्हाला जो धंदा करायचा तो तुम्ही करा, आपण नाही तुम्हाला थांबवणार. तुम्ही मोकळे आहात रे. पण एक सांगतो तुम्हाला, हा देव आता हत्यार घेणार नाही. ए बाई, असं का बोलतोय तू? बाय. अरे बस काय, आपण जे काय बोललो ते रागात बोललो रे. आणि तू आणि आपण काय वेगळे आहे काय? ए ऑब्जेक्शन देवा. अरे मित्र टेन्शन मध्ये असताना त्याला एकटं टाकायला कधी शिकवलं नाहीस रे तू आपला. हा बाय. अरे आपण आपला पहिला हाफ मर्डर केला तेव्हाच आपण ठरवलेलं ना, जे काय करायचं ते एकत्र करायचं. येंगे तो साथ में और मरेंगे तो जमालो वो भी साथ में. तुटायची नाही. मी गरम थांबलोय, तर बसून झुंबा करू का प्लीज? कसंही करा, बसून करा, झोपून करा, काय वाटेल ते करा, पण झुंबा डान्स थांबला नाही पाहिजे. गुड. कम ऑन, व्हेरी नाईस डॉक्टर सचिन. अशी काय रिहर्सल घेते ना, अक्कांबरोबर तर झुंबाच बाहेर पडला पाहिजे. व्हेरी गुड. कम ऑन. काला गोट, गेम दिखाने का टाइम आ गेलाय. आजपासून मिशन नंबर 1, डॉली बाईंना अक्काला सॉरी बोलायला लावायचा.
जवाज कालाकोट आजपर्यंत आपण काय बोलायचो? बाई बोले उधर शोले. करेक्ट. पण आतापासून बाई के लिए शोले. हा काय गुडघ्यांवरचा झुंबा आहे? मॅडम करतो. कम ऑन, डू इट फास्ट. येस मॅडम. परत जा अक्कांचे ते झुंबा करायला. नो मॅडम. कंटिन्यू. तुम्ही झुंबा करणार? नमस्कार. नमस्कार वहिनी. देवांनी माझ्या बरोबर लग्न केले. नमस्कार डॉली वहिनी. मंगळसूत्र दे. आपल्याला असा बोलायचा होता की पांड्याला बोलायचा होता तुमच्याशी. काय मला कुठे काय बोलायचं होतं? अरे मी नाही, तूच बोल. माझी ऑब्जेक्शन डॉली वहिनी. आम्ही काय म्हणतो तुम्ही प्लीज एकदा ऐकून घ्या ना. प्लीज तुम्ही बसा ना प्लीज. ठरलंय तुमचं कोणाला बोलायचंय? आठवलंय तुम्हाला काय बोलायचंय? हो हो. बोला. अक्का बोलली की तुम्ही तिला सॉरी बोलायला पाहिजे. अक्का बोलली की तुम्ही तिला सॉरी बोलायला पाहिजे. मी सॉरी. ते पण त्या अक्कांना. माय फुट. अजिबात सॉरी बोलणार नाहीये. नाही करेक्ट आहे तुमचं. म्हणजे आम्हालाही तसंच वाटतंय की तुम्ही अक्काला अजिबात सॉरी बोलू नका. फार तर काय होईल, देवाला उपाशी ठेवेल. हो देवांना उपाशी ठेवते. बेस्ट आहे. छान. फंटास्टिक. अक्कांनी देवांना उपाशी ठेवलं ना की मी देवांना जेवायला घालते. बेस्ट. एक नंबर. एक नंबर मॅडम. तुम्ही जेवायला घालणार तर भारीच आहे की. आपण तसा झाला ना तर देवाभाईची रात्री झोपायची सोय दुसरीकडे करावी लागेल आपल्याला. काय कालाकोट? हा. अरे आपण बघतो देवाची बाहेर कुठे काय सोय होते का? त्याचं काय मॅडम, अक्का रात्री भाईला गरम कालच्याने चटके देते ना. ओ माय गॉड. डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिन. अक्का गरम कलत्याने चटके देतात तुम्हाला माहिती आहे? यू डिडंट टेल मी. हो 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 हो. आपण भाई हे सगळं सहन करेल. अगदी सगळं सहन करेल. तो स्ट्रॉंग आहे ना. काय कालाकोट? हा. देवा एकदम स्ट्रॉंग आहे. मला सांगतो तो तुमच्यासाठी वाटेल ते करेल. पण काही झालं तरी तुम्ही अक्काला सॉरी बोलू नका.